शर्वरी, 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 काय झालंय तुला? का वागतेस असं? न सांगता कुठे चाललीस तू? बाबा, ते लोक लाकड आणायला नाही म्हणाले, म्हणून मला वाटलं मीच आणावीत. आणि माझ्या आजोबांसाठी मी एवढं तर करायलाच हवं ना. काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? लाकडं काय सहज मिळतात का कुठे? एका माणसाला जाळण्यासाठी किती लाकडं लागतात माहितीये का तुला? आणि कशी तोडणार होतीस तू? कुऱ्हाड नाही, काही नाही. चल घरी, मी लाकडांची व्यवस्था करायला सांगितली. चल. तू चिडतो काय? मग तू का अशी वागतेस? सॉरी. चल. बाबा, माझा स्कार्फ कुठे आहे? म्हाताऱ्याला चितेची काय गरज? त्याला वाड्यासकट जाळून टाका. हे सुद्धा पुण्याचंच काम होईल. अरे बघताय का? पेटून टाका वाडा, पेटून टाका वाडा. इथे राहिलाच नाही पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे. अरे हे पण पुण्याचंच काम होईल. स्टॉप इट. तुम्ही ऐकणार आहात का माझं? नाही बाबा, शांत हो बाबा. पेटून टाका वाडा. बघताय का? स्टॉप इट, स्टॉप इट, स्टॉप इट. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? थांबा, काय करताय तुम्ही? फेकून द्या त्या मशाली. डोकं फिरलंय का तुमचं? आपण आजोबांना आत घेऊन जायचं का? मी सांगतोय ते ऐका. फेकून द्या त्या मशाली. मी पाया पडते तुमच्या, असं नका करू. वाडा इथे राहिलाच नाही पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे. अरे पेटून टाका, पेटून टाका. मी पाया पडते तुमच्या, सोडू नका. नका करू असं. थांबायचं नाही. बघताय काय? मशाली फेका. यांचं ऐकू नका. पेटून टाका. पेटून टाका, पेटून टाका. हॅलो, हॅलो साहेब, अहो इथे जमाव हिंसक झाला. चंद्रविलास हो. प्लीज प्लीज. थँक्यू. विलक्षण अनुभव. तोच खरा माझा साथीदार, साक्षीदार. नरहरपंत नव्या देहाची मजा काही औरच.
चला चला, नव्या प्रवासाची तयारी करायला हवी. शशी, ए शशी, 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 अरे काय झालं? आणि ही काय करू? शशी, 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 अरे दचकायला काय झालं एवढं? कधी सुटला तू? हा शशी, लई सुकला र. उन्हामध्ये लई काम करायला लावतात का रे जेलमध्ये? काळवणला बी भारी आहेस बघ. या बया, परत पोलीस तुझ्या मागं लागले की काय? आता काय केलंस? लाच कशी वाटत नाही का तुला? पोटच्या पोराला असं विचारतेस? हा, मी काय तुझ्या पोटातून चोर म्हणून आलो होतो का जन्माला? अरे तसं नाही, तू एवढा घाबरलास ना म्हणून विचारलं. त्या वाड्यावर जाऊन बघ, चंद्र हिला म्हातारा उठून बसला उठून तिरडीवर, असा उठून बसला. भूताटकी आहे तो वाडा. हा, कस काय? अरे देवा, मी बाबी तिकडच गेली. तू का नाही आणलं तिला इकडं? फोन करायला पाहिजे. हा, फोन करायला पाहिजे. लाव तू तिलाच फोन लाव. पोरगा एवढ्या वर्षांनी आलाय, त्याचं काय नाही तुला? हा, तुला तिचीच काळजी. रे हा, बरोबर आहे. घरात पुरुष माणूस नाही ना तुम्हाला विचारायला, म्हणून दोघींची मज्जा चालली एकदम. हा, कोणी विचारायला नाही. ती तिकडे वाड्यावर फिरती आणि तू इथं घरात बसती. बर, मला सांग, कधी सुटला तू? हा सांग बरं. हात लावू नको मला, हात लावू नको. आली मोठी माया दाखवायला काय गे? हा, एवढ्या वर्ष जेलामध्ये होतो, एकदा तरी आलीस का विचारायला? आणि तुला जर खरंच माझ्यासाठी काही वाटत असतं ना, तर तुझ्या त्या लाडक्या सोनीमुळे मी जेलमध्ये गेलो ना, तिला हाकलून दिली असते आतापर्यंत. डॉक्टर, ही औषधं देत होते मी नानांना, पण त्याचा काही फायदा होतोय असं वाटत नाही. बघतो. डॉक्टर, यांना काय झाले? नाही, काही नाही. काही नाही म्हणजे मेलेला माणूस असा अचानक उठून उभा राहतोय. म्हणजे जे घडायचंय ते कसंही घडू शकतं. ओ डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? मिस्टर महाजन, सायंटिफिकली सांगायला झालं तर नानांच्या बाबतीत जे काही घडलं ते अगदीच रेअर आहे. मेडिकल सायन्स मध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याला लॅझरस सिंड्रोम असं म्हणतात. या सिंड्रोम मध्ये माणूस काही काळ मेल्यासारखा असतो आणि 2.5-1 तासाच्या गॅपने तो पुन्हा जागा होतो. सिरियसली? हो, अशा खूप काही गोष्टी आहेत अजून, पण ते आत्ता इथे सांगणं निरर्थक आहे. कधी कधी काही गोष्टी या माणसाच्या आकलनाच्या पलीकडच्या असतात. अशा गोष्टी ज्या आज आपल्याला माहिती नाहीये, पण उद्या विज्ञानाच्या साहाय्याने कदाचित त्या एक्सप्लेन सुद्धा करता येऊ शकतात.
काही झालेलं नाही. बरे आहेत ना ते? हो हो बरे ते. डॉक्टर आहेत ना, तू खाली घेऊन जा प्लीज. जा जा जा. शर्वरी काय नाही ते बरे आहेत. चल आपण जाऊन येऊ खाली. चल. हा चल. तुमचा अमानवी गोष्टींवरती विश्वास आहे का? माझा या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. काही बोलणार नाहीस का? काय बोलू? तुला मी काही केलेलं आवडतच नाही. काही काय? मग काय, येताच आता नुसतं ओरडतोस माझ्यावर. मुंबईवरनं एकटी तू इकडे आलीस तरी मी रागवायचं नाही. तिकडे जंगलामध्ये जाऊ नको असं म्हटलं तरी तू जातेस, पण आम्ही काही बोलायचं नाही. इकडनं निघूया आपण असं कितीही वेळा म्हटलं तरी सुद्धा तुझा आपला हट्ट चालूच आहे. सॉरी बाबा, असं ऐकून तरी घे. तुला आठवतंय, तू मी आणि आई मळवलीच्या देवराईत गेलो होतो तेव्हा काजव्यांनी अख्खं झाड चमकलं होतं. तेव्हा आई म्हणाली होती आपलं अख्खं आयुष्य उजळलंय. आणि तू म्हणाला होतास मनातला अंधार संपलाय असं वाटतंय. तसंच मगाशी मी काजव्याला बघितलं आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर स्माईल आलं. मला बघायचं होतं तो काजवा कुठे चाललाय ते. बाबा, आय एम सॉरी. मला माहितीये तुला आईचा विषय काढलेला नाही आवडत, पण बाबा, माझा काजवा तू आहेस. चंद्रविलास वाड्यात तू म्हणतोस तेच होत ना? मग मी मेलो कसा नाही? तू ठरवल्याप्रमाणे मी मेलोही होतो, पण मी माझ्या पोरीच्या प्रेमासाठी परत आलोय. पण आज मी तुम्हाला भेटले आणि मला खूप भारी वाटलं. हारलास तू. तुझ्या सगळ्या मानवी शक्तींना, कारस्थानांना माझ्या एवढ्याशा नातीच्या प्रेमाच्या स्पर्शाने हरवलंय. प्रेमासारखी दुसरी शक्ती नाही नरहरपंता. प्रेम कुठला प्रेम नाना? कुठला प्रेम? तुझ्या पोराचं? अरे त्याचं तिळ मात्र प्रेम नाहीये तुझ्यावर. जगातला सगळ्यात नालायक बाप आहेस तू त्याच्यासाठी. नालायक बाप. आणि नातीचं प्रेम? जी तुला आयुष्यात पहिल्यांदा भेटली ना नातीचं प्रेम.
या तुझ्या प्रेमाच्या नाटकाचा माझ्या प्रयोगावर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या नातीचं प्रेमच तुला हरवेल. जगात मला कोणीही अडवू शकणार नाहीये नाना. यज्ञ पेटणार, पुन्हा यज्ञ पेटणार. त्या 16 वर्षाच्या कुमारिकेचा म्हणजे तुझ्या शरूचा बळी दिला जाणार आणि त्या साक्षीने हा नरहरपंत तुझ्या अनंताच्या देहामध्ये प्रवेश करणार. आणि ऐक ना, एकदा का तुझ्या अनंताचा देह मी धारण केला की मी अमर होणार. तुझा अनंत काळासाठी अजरामर होणार, म्हणजे मी अमर होणार नाना. मी अमर होणार. बाबा आपण का जातोय आजोबांना सोडून? कारण आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आणि आपण त्यांची सगळी सोय करून मगच चाललोय. ठीक आहे बाबा, तू इतका कोरडा आणि श्रूड का वागतोयस? मला साधी सर्दी झाली किंवा छोटीशी ठेच लागली तुझ्या डोळ्यातून पाणी येतं. मग आता नाना आजोबांच्या बाबतीत असं का? बाबा आहेत ना ते तुझे. ते माझे बाबा नाहीये. नुसता जन्म दिला म्हणून कोणी कोणाचा बाप होत नाही. बाबा म्हणजे त्यांच्या मागे काही कर्तव्य असतात आणि ती पूर्ण करावी लागतात. यातलं काही केलेलं नाहीये या माणसाने. आपल्या स्वतःच्या बायकोला आणि मुलाला असा बाप कोणालाही मिळू नये. नाही, तू माझा बाबा नाहीयेस. मी सगळ्यांना सांगते, माझा बाबा खूप प्रेमळ आहे. पण इथे आल्यापासून तू काहीतरी विचित्र वागतोयस. सतत चिडचिड करतोयस, सगळ्यांवर ओरडतोयस. मी लहानपणापासून ज्याला ओळखते ना, तो तू नाहीयेस. ठीक आहे, तुला हवं तसं तू कर, हवं तसं वाग. जायचंय ना तुला, जा तू. पण मी नाना आजोबांना सोडून कुठेही येणार नाहीये. शरू, शर्वरी, शरू. होऊ शकणार नाहीयेस नाना त्याला. अरे कारण हा नियतीचा डाव आहे आणि नियती अशी आहे की तुझा पोरगा माझ्या अधीन होणार. असं काहीही होणार नाही. नियतीचे फासे मी पलटवणार आहे. मी हे सगळं थांबवणार आहे. शरू, पुढे जाऊ नकोस. जा नंतर जा. अरे हा वाडा शापित आहे. इथे नरहर पंताचं भूत आहे. नीच कपटी माणूस. सगळं अघटित त्याच्यामुळे घडतंय. तुझ्या शरीराचा ताबा घेईल आणि मग सगळं वाताहत होईल. आजपर्यंत मी खूप गमावलंय, पण आता या शरूला नाही गमवायचं मला. जा, निघ. अरे माझ्यावर विश्वास ठेव अनंता. जा, निघ. जा.
बंद झाली वाणी, शब्द न गेले कुणाच्या कानी. नाना खोळा रे खोळा. अरे तुझ्या शरीराला मर्यादा आहे, पण माझी शक्ती अमर्याद आहे. माझ्यापासून तू भलेही मुक्त झाला असलास तरी तुझ्यावर माझं पूर्ण नियंत्रण आहे. तू जोपर्यंत या चंद्रविलास मध्ये आहेस तोपर्यंत मी तुझ्यावर हुकूमत घालवू शकतो. तुझी सुटका नाही. हॅलो डॉक्टर बापट. हॅलो हॅलो. गेला गेला माझा अनंत गेला गेला. सुटला सुटला विचारा. तू माझी वाचा बंद केलीस पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मी अनंताला काही सांगायची गरजच पडली नाही. त्याचं त्यालाच कळलं. गेला गेला शरूला घेऊन गेला. ज्याला वाड्याची खरी हकीकत माहिती ना तो त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. म्हणजे वाड्यात भूताटकी आहे हेच ना. का तुम्हाला वाड्याची वेगळी हकीकत माहिती? वाड्याची वाड्याची नाही ग, वाढायची. का भाजी वाढू का जरा अजून? हा मीठ बरोबर पडलंय ना बघ बरं. भूताटकीचं माहित नाही पण नानांचं आणि त्यांच्या मुलाचं पटत नाही एकमेकांशी एवढं कळलंय मला. ते मुंबईला असतात. अनंत महाजन. वा ते अनंत महाजन अनंत महाजन अनंत महाजन. ते बघितलं का आई कसा आदर देते त्याला. आता म्हणा खाण्यातच नाव घे. ए शशी तोंडाला आवर घाल जरा. ए मला नाही हिला आवर घालायला सांग. आता तो वाड्याचा मालक आहे म्हणल्यावर गप बसतो होय. जसं बाप तसं पोरग. 2 दिवसात हिला पण सवय लागली त्याची. ग बसा. वाटेल ते बोलू नका. अयो होय नाही घाबरलो मी. मी गप बसतो. गप बस. मी गप बसतो. माझी आई गप बसल. गप बशीच आहे ती. अहो पण ते गावातले लोक बॉम्बला लागले ना. बाबा बोंबलत आहेत. हे मग त्यांना मी सांगून ठेवतो. मग तू मला गप बसणार. मला गप बसायला सांगते. लई जरा सुखानं 2 घास खाऊ दे की तिला. ए म्हातारे काय ग तुझं मधी 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 मधी. लग्नाच्या टायमाला मधी पडली ते लय झालं. विसरलो नाही मी. काय ग विबे
तू मला बघायला आली होतीस ना ग? मला पण तुझा पैशावर डोळा म्हणून तू बरोबर माझ्या भावाला गटवलास. कारण तो सरकारी नोकर, आम्ही असेच. अग गटवला तर गटवलास, 1.5 वर्षात गिळलंच पण त्याला. तुझ्या पायी माझा भाऊ गेलाय. आम्या बघतोस ना छोट्या, ती बायको कशी वागती. अरे तू गेला नाही, घराला चिकटून बसली अशी डोळ्यासमोर माझ्या भावाची विधवा. ए बघ शशी, माहिती काय तेच. कामाला जाती, 2-2 शिफ्ट करती, पैसे कमवून आणती. माली मोठी म्हणजे साडीला इस्त्री करून हॉस्पिटलला जाते, माहितीये. हिला ही पैसे कमावती ना, तिला माज आलाय, माज. बरोबर. तुला काय वाटलं नवरा मेलाय, दीर तिकडं कामासाठी वन फिरतो महिने. ही म्हातारी येडी, ही लक्ष देत नाही. तुला रान मोकळं म्हणून जाते वाड्यावर. शरू डोंट वरी, मी आहे. शरू पिकअप द डॅम फोन यार. फोन का नाही उचलत? शरू तू घाबरू नको. शरू घाबरू नको, मी आहे. अरे उचला रे कोणीतरी तो फोन. हे तर खेरड्याला बघ रे जरा. हॅलो भुलगाव हॉस्पिटल का? एक इमर्जन्सी आहे. डॉक्टर नाहीये. हे बघा माझ्या मुलीला त्रास होतोय, तिच्या नाकातनं रक्त येतंय. तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवता का? डॉक्टर नाहीये, तुम्ही उद्या सकाळी फोन करा. अहो नाहीयेत म्हणजे काय? नाईट ड्युटीवर कोणी असेलच ना, काय करताय असं? फोन द्या ना त्यांना. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता इथं एक पण डॉक्टर नाहीयेत. तुम्हाला जर एवढीच इमर्जन्सी असेल ना तर पर्सनल वरती फोन करा, डायरेक्ट डॉक्टर तुमच्या घरी येतील. अहो पण मी घरी नाही आता, मी रस्त्यामध्ये. मग घरी जा आणि कॉल करा. काय? अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? एक काम करा, तुम्ही मला डॉक्टरांच्या घरचा पत्ता द्या, मी माझ्या मुलीला घेऊन तिकडे जातो. नाही मी असं देऊ शकत नाही त्यांचा पत्ता. त्यांना विचारतो, ते हो म्हणाले तर देतो. तुम्ही त्यांना कॉल करा. अहो त्यांचा फोन लागला असतं तर काय होतं? त्यांचा फोन लागत नाहीये. हॅलो, तुम्ही एक काम करता, तुम्ही डॉक्टर बापट आहेत ना, डॉक्टर बापटांना तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा अनंत महाजनच्या मुलीला त्रास होतोय. त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये यायला सांगा, मी माझ्या मुलीला घेऊन येतो. कळलं का? महाजन? हो. म्हणजे ते चंद्रविलास वाड्यातले महाजन का? ह्याचा काय संबंध इकडे? तुमच्या वाड्यातला तो म्हातारा आज मरून जिवंत झालाय. तुमच्या वाड्यात आहे ना भुताडकी आहे, भुताडकी. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? माझ्या मुलीला इकडे त्रास होतोय, तुम्ही भुताडकीच्या गप्पा करताय. अहो साहेब, प्रेमानं सांगतोय, ऐकून घ्या. रिकाम्या हाताने परत जा, चाल. हॅलो. नाही, आपल्याला तिला हॉस्पिटलला न्यायला लागेल. डॉक्टर बाहेर गावी गेलेत. पण अहो मी फोन केला होता हॉस्पिटलमध्ये, तिकडे तो एक उर्मट माणूस होता, तो म्हणाला यांना घेऊन हॉस्पिटलला येऊ नका चंद्रविलासमुळे.
मला तू का आलीस इकडे? का आलीस तू? आता हे बोलायची वेळ नाहीये. चला आपण जाऊया का हॉस्पिटलला? हो जाऊयात. मी बोलते त्या लोकांशी. शरू मी आहे चल. घाबरू नको हा, मी आहे. नाहीच आवडलेला दिसतोय चंद्रविलासचा पाहुणा. काय करताय? हात सोडा. अहो ऐका ना, ऐका, माझी मुलगी क्रिटिकल आहे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. उगाच इथं तमाशा करू नका. तमाशा? तू याच्यासाठी बैठकीची लावणी करते त्याचं काय? काय माझ्या काय बोलताय तुम्ही? वाटेल ते बोलू नका. त्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. मला नका जाय ना मग. मला काय त्याचं? माझ्या मुलीला जर का काही झालं ना तर साले तुला जिवंत सोडणार नाही मी तुला नीट सांगतोय, नीट ऐकायचं. चल निघ इकडनं, चल. तुम्ही मला हॉस्पिटलचा रस्ता सांगा. चला लेट्स गो. हॉस्पिटलला नको जाऊया आपण. तिथं भोईर असतील ड्युटीवर. लय आडमुठा माणूस आहे तो. आपण असं करू, आपण चंद्रविलासवर जाऊया. काय बोलताय तुम्ही? चंद्रविलासवरती कशासाठी? ऐका माझं, तिकडे नानांची औषधं आणि इंजेक्शन आहेत. मला माहितीये मी काय करते ते. चला. अहो नको नको, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात आता. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? चला. बरं घाबरू नको. अग्नि स्वाहा अग्निय इदम मम अग्निकांड यज्ञ भूतो यक्ष राक्षस पनंगा. का केलं तसं? का केलं?
ए बाय, काय करतीस? कवली फुलं हे असं काय करेल त्यांचं? फुलावर राग काढायचा ही येल आली वय तुझ्यावर? माय फुलं आबुली आबुली होऊनच मिळली. जंगल म्हणताय ना, माणसं वाईटच असतात. आय एम सॉरी, नकळत झालं ते, मुद्दाम नाही केलं मी, खरंच सॉरी. म्हणलं होतं ना मला शिवायचं नाही. मी कुणाला शिवत नसतंय आणि कुणी मला शिवायचं नसतंय. तारा, कशाला उगीच चिडचिड करतेस ग? आधीच ती दुखावलीये बिचारी, समजून घे जरा तिला. गलतील पानं जलतील मन, बिचारी बापाच्या रागाची शिकार बनती. तारा बास आता, तू नको त्यांच्यात पडूस. त्या महाजनांना काय त्रास होतोय आपल्याला काय माहित. असं उगीच कुणी कुणावर रागवत नसतं. नक्कीच काहीतरी वाईट घडलं असणार, पण आता ते त्यांनी विसरायला हवं. शर्वरी, सगळं नीट होईल. हं, आता तुझा बाबा गेलाय ना नानांच्या खोलीत त्यांना भेटायला. बघ, त्या दोघांच्या मनावरचं ओझं कमी होईल. बाप लेकाचं नातं असंच असतं, फार काळ नाही राग धरतायत. बाबा खरंच गेलाय बोलायला? हो मग. तू काय बघतेस ग? वतील सुखी की फुटल ज्वालामुखी? जमिनीच्या पोटात काय काय घडतंय हे वरून चालणाऱ्याला दिसत नसतंय. पाखरं अशी उलटी उडायला लागली, कुत्री अशी विकृत आरडायला लागली ना, का समजतंय मग सगळं. शांत व्हा. आनो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचय स्वाहा. अनो अभद्राय कृताय वंतु पिंड पिशाचाय स्वाहा. अनो अभद्राय कृतादित्याय पिंड पिशाचाय स्वाहा. हे काय करताय तुम्ही? हे सगळं काय चाललंय? या चिंध्या कसल्या? हे तर नंदाचे कपडे वाटतायत. हो हो, तिच्याच कपड्यांच्या चिंध्या आहेत या. म्हणजे चंद्रविलासवर आल्यापासून नंदाचे कपडे कशा ना कशात अडकून फाटत होते. तो योगायोग नव्हता, त्याच्या मागे तुम्ही होतात. खरं खरं सांगा मला, कशासाठी गोळा केल्या त्या चिंध्या? सांगा मला. अहो, काय करणार आहात तुम्ही या चिंध्यांचं? सांगा मला. अहो, मी कोण कपडे फाडणार? कपडे तर तो फाडतोय. मी फक्त चिंधी गोळा केल्या. मी सुद्धा या चिंधी सारखाच आहे त्याच्यासाठी. अहो, असं काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. भीती वाटते. तुम्ही असे का वागताय? जागे व्हा, शुद्धीवर या. अहो, आणि आपली नंदा कुठे गेली ती? अहो, सांगा ना, कुठे आहे ती? कुठे? अहो, तुमच्या डोळ्यांना काय झालंय?
असे का दिसतायत तुमचे डोळे? हे बघ, विनाकारण त्रागा करू नकोस. बंद कर तुझा तमाशा. हे रणगाडे बंद कर आणि धर्मपत्नीचं कर्तव्य पार पाड. तू मम म्हटल्याशिवाय हा नरकाग्नी प्रज्वलित होणार नाही. अशी पाहत राहू नकोस. या तुझ्या अश्रूंच्या ठेंग्या कर आणि यज्ञविधीला गती दे. धर धर ही चिंधीची ड्युटी. धर म्हणतोय ना, धर. भानावर या. काय हे सगळं? काहीतरी भयंकर आघोरी करताय तुम्ही. अहो, या सगळ्यांनी आपला संसार उद्ध्वस्त होईल. असं करू नका हो. अजूनही वेळ गेलेली नाही. नंदा कुठे सांगा. अहो, भानावर या. जागे व्हा, जागे व्हा. थानो अभद्राय कृताय पिंड पिशाचय स्वाहा. थानो अभद्राय कृताय पिंड पिशाचाय स्वाहा. थानो अभद्राय कृताय पिंड पिशाचय स्वाहा. कुटुंब अपूर्ण आहे म्हणजे यज्ञ सुद्धा अपूर्ण राहील. गौरीच्या जाण्यानं त्रिकोणाची एक बाजू कमी झाली आहे. पोटच्या पोरीच्या बळीसाठी यजमान आणि त्याच्या अर्धांगिनीची संमती हवी. ही यज्ञवेदीसाठीची अट कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कारण अनंताला अर्धांगिनीच नाही. मी उगाचच घाबरत होतो. पंथा, माझ्या लेकाचं आणि नातीचं काहीही वाकड करू शकत नाहीयेस. अरे अनंताचा देह काबीज करणं सोडच, पण या चंद्रविलासची सावली सुद्धा माझ्या अनंतापर्यंत पोहोचणार नाहीये. अनंता ताशरवरीला घेऊन इथून जाऊ शकतो. माझा अनंता आणि शरू सुखरूप असतील. मला आता त्यांना सांगायची काहीही गरज राहिलेली नाहीये. शर्वरीला तर काही माहितीच नाहीये. पण मग आता त्या विषारी कहाणीची सावली तिच्यावर कशाला पडायला हवी? नाही नाही, मला आता काही लिहायची गरज नाहीये. माझा भयावह भूतकाळ माझ्या बरोबरच संपून जाईल. जा बाळांनो, जा जा. या अभद्र वास्तूतून निघून जा. बाळा. बापरे, एवढं गरम का वाटतं इथे? भट्टी लावलीये का? चटके लागतायत पायाला. पण इथे तसं गरम काहीच नाहीये आजूबाजूला. जाऊ दे. शे, कसला हसू नरहरी पंथा. तू हरलास त्याच दुःख कमी व्हावं म्हणून हसतोयस ना. 100 पावसाळे जास्त पाहिलेत मी तुझ्यापेक्षा नाना. 100.
चंद्रविलासनं पहिली चिंधी दिली नाना. तुझ्या नातीची चिंधी शर्वरीची. अरे चिमणी जशी एक एक गवताची काडी आणून घरट बनवते, तशी तुझ्या नातीच्या कपड्याची एक एक चिंधी आणून मी ड्युटी बनवणार. आणि मग त्याच्यापासून बनवणार ड्युटी. ती ड्युटी पेटेल आणि ती पेटलेली ड्युटीच हा यज्ञ प्रज्वलित करेल. नाना, यज्ञाची एक एक सामुग्री मी जमवायला सुरुवात केली. आणि ऐक नाना, तिसरी घंटाही झाली बर का. बाप लेकीच्या नात्यात ठिणगी पडली. जस जसा दिवस उजाडेल, जस जसा नवा दिवस उजाडेल, तस तसं नात्यातलं अंतर अजून वाढत जाणार. तुमचं प्रेम, जिव्हाळा, पुलकी यांच्या आहुतीने यज्ञ पेटणार नाना. बाप लेकीच्या नात्याची राख रांगोळी होणार नाना. शर्वरीची काळजी करू नका, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तेच सांगायला आले होते मी. थँक्यू सो मच. चला एक तरी टेन्शन गेलं. म्हणजे आणखी काही टेन्शन आहे का तुम्हाला? मगाशी नानांनी, म्हणजे मी निघालेच होते, मेन गेटवर पोचले तेवढ्यात आरडाओरडा ऐकू आला. मागे वळून बघितलं तर नाना रेलिंगवर चढले होते. तुम्ही त्यांना थांबवलं, खाली उतरवलं म्हणून बरं, नाहीतर आज काही खरं नव्हतं. चला, कुणाचा तरी माझ्यावर विश्वास आहे म्हणायचं. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? मला समजलं नाही. खरं तर मलाच काही समजेन असं झालंय. आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मुलीनी, शर्वरीनी माझ्यावर अविश्वास दाखवलाय. तुम्हाला सांगू शकत नाही मला आतून कसं वाटतंय ते. नेमकं काय झालंय? मी नानांच्या खोलीमधनं बाहेर पडलो. खाली काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून मी मागे वळून बघितलं तर नाना रेलिंगवर चढले होते. मी त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेलो. आमची झटापट सुद्धा झाली, पण त्यांनी उडी मारायची ठरवलीच होती. तेवढ्यात शर्वरी तिकडे आली. बाबा काय करतोय? सोड त्यांना. नाही, शरू नाही. तिने माझ्याबद्दल वेगळाच समज करून घेतलाय. तिने काय समज झाला तिचा? तिला असं वाटतंय की मी नानांना. मला तुला एकट्याला सोडता येत नाहीये आणि आजोबांना एकटं सोडणंही मला पटत नाहीये. तुला आठवतंय मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रात्री एक कॉल आला होता. तो आजोबांनीच केला होता असं मला वाटतंय. हा म्हणजे मला आवाज सारखा वाटतोय. आणखी एक सांगू, मला इथेच का राहायचंय ते? नाही, काही सांगू नको सत्ता, कारण मीच तुला एक चांगली बातमी देणार आहे. आपण मुंबईला चाललोय. चिडतेस काय? ऐक तरी. आपण 3 जण मुंबईला चाललोय. तू, मी आणि नाना. खरंच चाललोय? येस, मी आजोबांना घेऊन येते. जा पळ. कोण कुठं निघाले? मला कुठं निघाले तुम्ही? आता कुणाला बाहेर जाता यायचं नाही. हा,
मालकाला काय कुणालाच बाहेर जाता येणार नाही. अडकले, सगळे अडकले इथं. काय काय हे वेड्यासारखं बडबड करतेस तू? कळतंय का काही? आवाज आली ना, कुकर मी आवाज आहे. मालक लय वाईट असते ही आवाज. माणसांसाठी तर अजूनच वाईट. जो कोणी आज बाहेर जाईल ना त्याला धरल बघा यावस. काय बडबडतेस तू? हो, कुठल्या काळात जगतेस तू? तुला किती वेळा मी सांगितलंय या असल्या फालतू गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये म्हणून. कशाला उगाच तू बडबड करतेस ग? आम्ही तिघही मुंबईला निघालोय. या बाई पण चालल्या का? ही बाई कशाला जाईल? यांचं घर इकडे नाहीये का? आम्ही तिघ जण मुंबईला चाललेले आहोत. मी, शर्वरी आणि नाना, आम्ही तिघ. कळलं? कालोकाची सावली औषला भावली. अमावस्यालाही वाईट, वाड्यासाठी तर अमावस्यालाहीच वाईट. कुणी बाहेर जायचं नाही. मालक, वाड्याला तुमची गरज आहे मालक. काय काय गप्प बस. कोणाला कोणाची काही गरज नाहीये. कळलं का? तुला जे करायचं ते तू कर, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. कळलं तुला? महाजन, तुमची जखम ओली आहे, तुम्हाला खेचल्यासारखं वगैरे वाटत? मला मला खेचल्यासारखं वाटतंय. तुमच्या भुलगावमध्ये मेंटल हॉस्पिटल आहे का हो? हिला दाखल करून घ्या. हिला ट्रीटमेंटची गरज आहे, मला नाही. महाजन तुम्ही जरा शांत होता का? शांत कसं होऊ? हे बघितलं का काय? का देऊ ना तिच्याकडे. आणि तुम्ही टेन्शन पण घेऊ नका. आणि शर्वरीचं तर अजिबात नको. आता डॉक्टर म्हणालेत ना काळजीचं काही कारण नाही म्हणून. ती घेईल तिची काळजी. काळजी घेऊन चालत नसते. निगराणी पण ठेवावी लागते. लहान रोप आहे, त्याची सारखी सारखी माती बदलून चालत नसते. एकाच मातीत जगतं ते. कसं शरीवरीला आता वाडा भावायला लागलाय. मी तुला शेवटचं सांगतोय, असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये. बडबड बंद कर. कशाला अशी बडबड करतेस ग? जाणाऱ्याला असं थांबवू नये. जाणाऱ्याचा पाय निघत नाही मग. मोठी अमावस्या हाय माय. हे माय, अगं हौसेचं दान कर माय. हौसेला सुरुवात झाली. अगं मोठी आवाज आहे माय ही. वेद लागले हौसेचे. अगं कुकर्मी आवाज म्हणजे लय वाईट. अगं साधी सुधी आवाज नाही माय. अगं 35 वर्षांनी येते ही. अगं कुकर्मी आवाज म्हणतात याला, कुकर्मी आवाज. आणि या औषध कुणी अडकला तर वर्षभर त्याचा वाईट काळ सुरू राहणार माय. अगं माय, तू बी थांबू नगस इथं. घरात जा माय. अरे देवा, ही काय आता नवीन अकरीत हौसेची रात. आणि ही विभा अजून नाही आली. जाऊनच घेऊन यायला पाहिजे तिला. पोरीला काय त्रास नको व्हायला. त्यात ती चंद्रविलास मध्ये हाय. त्या तळभद्री वाड्यातलं तर पहिलं घेऊन यायला पाहिजे तिला. मैदान दी आणि घरात जा. अगं माझं बी हे शेवटच दान आहे माय. मी अभी घरलाच निघाले माय. तू बी घरात जा माय. हा, तू बी थांबू नगस. अगं या वस लय वाईट आहे माय. अगं या तडकशील तर तुला घेऊन टाकल हो अंधार. घरात जा माय. माय घरात जा. मी अभी जाती, तू बी जाय. का तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन पाठवणार होतात. कुठली औषधं द्यायची ते फायनली सांगा, कारण आम्ही निघतो आता इकडनं. हॅलो, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? मी मी नंतर करतो फोन. शरू तू हे आत कशी बसली? तू गाडी का चालू केलीस? काच का वरती केलीस? दार उघड शरू, काच उघड. तुला सफोकेट होईल शरू.
शरू यार तू का वागतेस माझ्याशी असं? मी अशीच वागणार आहे बाबा. मी काच खाली घेणार नाही. अरे पण का? कारण तू खोटं बोलतोयस माझ्याशी. अरे मी काय खोटं बोललो यार तुझ्याशी? सगळं तुझ्या मनाप्रमाणे चालू आहे ना शरू. काय यार? नाही बाबा, तू म्हणाला होतास नाना आजोबा गाडीत येऊन बसले. हा मग कुठे आहेत? अरे बस शरू प्लीज, शरू प्लीज माझं ऐक. यू हॅव टू ट्रस्ट मी. ते माझ्या मागे मागे आले होते. ऐक, ते मागे बसलेले तेव्हा दार बंद झाल्याचा आवाजही मला आला होता. मी का खोटं बोलीन तुझ्याशी यार? मला काय मिळणार आहे? तू पुन्हा खोटं बोलतोयस माझ्या तोंडावर. असं का करतोयस तू? मी आजोबांना नाही मलाही फसवतोयस तू. अरे सरळ सरळ सांग ना, नाही न्यायचे आजोबांना मुंबईला. अरे शरू तू ही काय भाषा आहे तुझी? माझ्याशी कसं असं तू बोलू शकतेस? प्लीज ऐक माझं, तू दार उघड. शर्वरी हे बघ ऐक, आपण हे बघ तुला त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. तू दार उघड. शरू दार उघड प्लीज. शर्वरी बाहेर ये. मी नाही येणार आहे. शरू ऐक, आपण बाहेर, तू बाहेर ये. आपण शांतपणे बोलू शकतो या विषयावर. नाही बोलायचंय बाबाला. शरू प्लीज हट्टीपणा करू नकोस. ओपन द डोर. मी नाही येणार आहे. शरू या प्लीज, ओपन द डोर. अनलॉक इट. शरू आपण शांतपणे बोलू शकतो या विषयावरती. तू शरू यार लेट मी इन. उघड शरू प्लीज. पेशवाई बुडाली आणि अखंड भारतात इंग्रजांची पाळंमुळं रुजली. काय काय गोष्टी घेऊन आले ते इथे. गाडी, पहिल्यांदा गाडी बघितली तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. 4 चाकांच्या त्या खोपटामध्ये माणूस बसून एका क्षणात इकडच्या तिकडे जातो. गाडीमुळे माणसाच्या जगण्याला वेग आला. एका क्षणात गायब होतो माणूस. कुठूनही कुठे जातो. मग माणसाला वेगाचा माज आला. तुझ्या पोरालाही माज आहे, पण जगाचा वेग एकीकडे आणि चंद्रविलासची गती एकीकडे. तुझा पोरगा विमानात बसून चंद्रावर जरी निघाला तरी त्याचं विमान उतरणार चंद्रविलासवरच. सरळ सरळ सांग ना, तुला नाही घेऊन जायचं आजोबांना मुंबईला. मी असं कधी म्हणलं शरू? शरू हे बघ तुला त्रास होतोय, तू बाहेर ये. शरू प्लीज ऐक माझं, तू बाहेर ये. आपण शांतपणे बोलूयात. नाही बोलायचंय शांतपणे. अरे पण बाहेर येऊन बोलू ना शरू प्लीज यार, तुला त्रास होतोय. नाही होते काही. शरू प्लीज दार उघड. शरू अनलॉक कर. शरू यार, शरू ऐक माझं. शरू आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आता, चल. नाही जाणार मी. हॅलो विभावरी मॅडम, ऐकू येते का तुम्हाला? प्लीज लवकर वाड्यावरती येता का तुम्ही? शर्वरीला बरं नाही वाटत आहे आपल्याला. तिला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागणार आहे. प्लीज फास्ट. शरू प्लीज का वागतेस असं? प्लीज दार उघड ना. तू फसवतोयस मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी फसवलं? मी कसं काय फसवीन तुला? शर्वरी माझ्यावरती विश्वास ठेव. यू हॅव टू ट्रस्ट मी यार. मी दार उघड ना. नाही उघडणार. तू आजोबांना पण असाच त्रास देतोयस. मला पण असाच त्रास करून घेणार होता. मी नाही उघडणार दार. यू आर चीटर बाबा.
जेव्हा या वाड्यात पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा 3 बल्ब फुटले होते 3. पण आत्ता नवीन आणायला लागेल ना. हो मग जातो बाजारात आणि घेऊन येतो. तुला काय हवंय? आणि तिकडे पलीकडे जाऊ नकोस, काचा असतील. ठीक आहे मी आलोच. बाबा बाबा काय 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 झालं? अरे आत्ता आपण स्वच्छ केलं होतं ना, हे परत घाण कसं झालं? मालक, तुम्हाला वाटायला हे सगळं साफ झालंय, पण इथं ना इतकं साचलेलं आहे ना की एकट्याच्यानं भागत नसतंय बघा. वाड्याचे वासे पोकळ झालेत, धूल पडणारच. किती बी धुवा किती बी पुसा, वाडा काय काच सोडत नसताय बघा. अगं काय बडबडतेस तू, काय बरळतेस? ह्याच्यापेक्षा दारा खिडक्या लावून घ्यायचा वाड्याच्या. किती धूळ आहे इकडे, जीव जातो इकडे माहितीये. जीव तर जाणारच बघा. नाही नाही, पण तो आता आवरता आवरता माझा एकट्याचा जातोय. मला आठवतंय माझ्या आईला खूप धुळीचा त्रास व्हायचा. तेव्हापासूनच खरं तर आमच्या या वाड्यामध्ये म्हणजे वाड्याची दारं आणि खिडक्या बंद असायची. अख्खा वाडा झाडायचास मग तू? पळून जायचो. हो मग काय व्हायचं बाबा सांग ना, लहानपणी काय काय करायचंस तू? डॉग्स वगैरे नव्हते तुमच्याकडे? आजी मारायची ना तुला? खरं सांग बाबा, काहीतरी बोल ना. डॉक्टर काका म्हणालेच होते तू बोललं पाहिजेस. सांग ना, आजी कशी दिसायची? मला ना आई म्हणाली होती तुझ्या घरच्यांपैकी कोणाचा तरी चेहरा घेऊन आले मी. कोणाचा चेहरा घेऊन आले सांग ना, कोणासारखी दिसते मी? तू काहीच का बोलत नाहीयेस? सांग ना. ते सगळं जाऊ देत. ओढणी कशी फाटली तुझी? अरे आजोबांच्या खोलीत होते ना, तर दारात अडकून फाटली. आणि मी पण दार उघडायचं सोडून ओढणी खेचत बसले. मग काय होणार, फाटली ती. माझी फेवरेट होती रे. पण मुंबईवरनं तू एकच ओढणी घेऊन आलीस, दुसरी ओढणी नाही तुझ्याकडे? आणि काय दिवसभर काय फाटकी घालून फिरणार आहेस का? जा बदल आधी जा. जाते, पण तुझ्या लहानपणीची गोष्ट ऐकायची आहे मला. येते मी परत. विभा बस की. अगं पोरी जरा बस. पोहे एकदम बेस्ट झालेत बघा. असे पोहे आहे ना माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच खाल्लेत. पोरीच्या हाताला चव आहे. चहा पण एकदम फक्कड दिसतोय. आपल्याला पण आवडलंय. अरे जरा दमानं घे की. पोरग जरा उतावळीच झालं. पहिली बायको सोडून गेल्यावर एकटं पडलं ना, त्यामुळे जरा. पण पोरग माझं लाखात आहे का? पण काय अजून त्याचं अख्खं आयुष्य पडलंय. म्हणून म्हणलं विधवा तर विधवा, उरकलेलं बरं.
लाजल्या वाटतं. अरे जा की, काय बोलायचं असेल तर. आजकाल पोरा पोरांनी बोललेलं बरं. एकदम पहिलं लग्न असल्यासारखंच लाजताय तुम्ही. बरोबर आहे तुमचं. हे असं घरात ऑकवर्ड होणारच 4 चौघात. तुम्ही बाहेर थांबा प्लीज. मर्यादा सांभाळायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. मी आता जातो बाहेर, पण आज आपण बाहेर भेटूया. म्हणजे मोकळं बोलता येईल नाही का. तेवढीच ओळख वाढेल, जवळीक वाढेल. आणि जवळीक तर महत्वाची नाही का. काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला कळलं नाही का?